be regularized under this section shall comprise of only plinth area of dwelling house and area adjoining to such dwelling house up to 2 meters on all sides of its outer walls, if available. In no case the deputy collector shall regularize land exceeding 400 square meters. Provided there where the encroached area exceeds above the permissible limit, deputy collector shall not pass an order of regularization of land unless the applicant surrenders the excess encroached area to the deputy collector. The total extent of land to be regularized under this section shall comprise of only plinth area of dwelling house and area adjoining to such dwelling house up to 2 meters on all sides of its outer walls, if available. In no case the deputy collector shall regularize land exceeding 400 square meters. Provided there where the encroached area exceeds above the permissible limit, deputy collector shall not pass an order of regularization of land unless the applicant surrenders the excess encroached area to the deputy collector. Let us understand the law. म्हणून हांवें एप्लिकंटाचे डेफिनेशन तुका वाचून दाखयलें. कित्याक आसा मरे थोडे जाण कितें उलयतले आनी ते कायद्यान आमी वाचुया पयलीं वेगळें कितें उलयता म्हणून आयकुचें न्ही आमी. पळय, एप्लिकंट कोण? जो लँडलेस मनीस जाणे घर थंय कन्स्ट्रक्ट केला गव्हर्नमेंट लँडाचेर बिफोर 28 February 2014, who has been resident of Goa for a period of not less than 15 years immediately preceding the date, includes family members so and so, and he should not own land, house, flat, apartment. म्हणजे it is a definition to only include eligible सामान्य गोंयकार मनीस. But how he can be a Goikar, sir? Huh? The person coming from the outside, the migrant, illegally. लक्षात घे, हातून एप्लिकंटाचे डेफिनेशन वेल डिफाइन केल्ले आसा. म्हणजे तेणे इन अदर वर्ड्स तेणी येवन तिका रावल्ले जाल्यार 2014 ताका मेळचें ना. 2014 तो गोंयकार जालो आफ्टर 14. He should be having constructed a dwelling house on government land before 28 February 2014. Okay. Who has been resident of Goa? Resident of for a period of not less than 15 years immediately preceding the act, such said date. Hanga, he should be again not having any flat, house, ancestral land. Define केल्या. So I वाचून दाखयला बेटेच 1 + 1 11 करू नका. 1 + 1 2. 2014 नंतर जे भाई घर आयला ते डेमोलिश जातली. अरे पळय ना आता म्हणतो काय आता ह्या भीतर घर आयले असतले न्हू. तुवें प्रश्न विचारलो न्ही म्हाका, हांव उत्तर 2014 28 फेब्रुवारी म्हणसर जी स्ट्रक्चरा आसा त्याच्या मागीरची विचारता. हो कायद्याचे उलयता. हो कायदो कोणाक प्रोटेक्ट करता? 2014 28 फेब्रुवारी म्हणसर जी स्ट्रक्चर आसा आणि जी एप्लिकंट म्हणून जो मनीस क्वॉलिफाय जाता तो मनीस ते घर प्रोटेक्ट जाता. उरलेली म्हणून ना, उरलेली तुका कळ्ळें? हाजो डेट कळ्ळो तुका? ते कळ्ळें. त्याच्या उपरांत आहा ती डेमोलिश. सतीश बाब, गोंयान अशे जागे आसात ज्या जाग्यार गव्हर्नमेंटाचे ताका ही ऑथॉरिटी दिल्ली आसा. एप्लिकेशन जेन्ना तो मनीस घालता ते एप्लिकेशन कन्सिडर करून ते डिसाइड करपाक आणि ताका बिस्टो करपाक. हांव तुका दुसरे तरेन सांगता. म्हाका सांग, आज जर गव्हर्नमेंट जागो आसा एक सारखे, त्या गव्हर्नमेंट जाग्यान जर म्हज्या आता एक सामान्य मनशाचे 100-200 स्क्वेअर मीटर 150 स्क्वेअर मीटर घर आसत. आता हो सांगता तशें 400 स्क्वेअर मीटराचे घर कोणाचे नासता जनरली सामान्य मनशाचे. आता 100 स्क्वेअर मीटर 150 स्क्वेअर मीटराचे घर आसत सारखे. आयच्या दिसा ताका त्या घराक ताका कसलो तरी अधिकार आहा? आयच्या दिसा ताका कायद्याचो कसलो तरी अधिकार आहा? तो जो क्वेश्चन विचारता तो कितें ते सांगता. आन्सर करता. 70 तालुक्यात, एस्पेशली 70 तालुक्यात सरकारचे नाव चुकून काय जाग्याचेर 114 लागला आणि त्यांचे केसीस चालू आसा. ह्या कायद्यान ताचेर कितें परिणाम जाले ताका तुका हांवें व्हेरी क्लियरली सांगलें. ज्या मनशाचे घर गव्हर्नमेंट जाग्यांत अशा तरेच्या गव्हर्नमेंट जाग्यांत आसा तोच मनीस
ज्याचे ड्वेलिंग हाऊस आसा ह्या डेटीच्या पयलीं आणि तो एप्लिकंट त्या क्रायटेरियान क्वॉलिफाय जाता जाल्यार ताका हाज्या कायद्या प्रमाणे ताका एंटायटलमेंट मेळूंक शकता. सारखे अरे पारीत करून तो आज म्हणजे कायदो जाय म्हणसर ताका अधिकार नाशिल्लो, तो घरात रावता, तो न्हय ताचो बापूय त्या घरात जाला, ताचो आजो त्या घरात जाला, पूण तो ज्या घरात रावता त्या घराचो ताका कसलोच अधिकार ना. म्हणजे लिगली ताचे कडेन कसलेच हे ना, मालकी हे ना. म्हणजे इन अदर वर्ड्स तू सांगू सोदता तो कायदो दिता फकत तेणे ती उरलेली जमीन चोड आहा जाल्यार चोड आहा जाल्यार 400 पळय लक्षात घे. कॉमन मॅन आसता पळय न्ही, तुझ्या हिशोबान कॉमन मॅनाचे घर ड्वेलिंग हाऊस 400 स्क्वेअर मिटराकून व्हडलें आसता अशी तुझी समज आहा. ओके आहा तांकां ना आमचे बरें आसा तांकां ना, आसा तांकां ना बरोबर, आसा तांकां ना ते हो कायदो तांकां लागना. मग ते सांग मरे कॉमन मनीस आसता पण कॉमन मनशा कडेन आतां समज 400 आहा बरें 600 आहा तेजे मागीर कितें. कॉमन मनीस आहा पळय न्ही त्या कॉमन मनशाचे घर 400 स्क्वेअर मिटराचे पळय ड्वेलिंग हाऊस अशें नासता. हांव तुका घराचें सांग, हांव जमनीचें उलयतां तुका, हांव जमनीचें उलयतां. होय रामायण तू सांगता तू परतोच रामायण सांगून तू दुसऱ्या परत तिकाच येता मरे मागीर तू सांग मरे तर आतां. टू गिव्ह राईट टू दॅट पर्सन vis-a-vis his dwelling house. चोड जागो आहा ताका मेळचें ना. थंड चित्ता नाही चोड दिताना सांगता जाता मरे. अरे कन्फ्युजन जर क्रिएट करता न्ही, हे क्रिएट करना, कन्फ्युजन तुम्ही करता क्रिएट. यू आर नॉट कमिंग आउट क्लियर. तुमचे यू आर नॉट कमिंग आउट क्लियर. ओके मोकलान 1000 जमीन आहा आनी म्हजे रेग्युलर जावंक ना, 400 दिवपाचे ते सांग. होय सांग. आता थंड चित्ता नाही. ओके सांग. आयकुपाची तयारी दवर. ओके ओके सांग. एक आता हांगा गव्हर्नमेंटाचो जागो आहा सारखे, तातून एका म्हजें घर हांगा एक 150 स्क्वेअर मिटराचे घर आहा सारखे. त्या घराचेर आयचे दिसा म्हजे कडेन कसलोच डॉक्युमेंट ना. म्हाका थंय घरान एक टॉयलेट बांदपाक जाय, म्हाका परमिशन मेळना, म्हाका थंय कसलें लायसन मेळना. हांव तें आतां एप्लिकेशन क्वॉलिफायड एप्लिकंटाच्या हातून जर पडटा, सरकाराक म्हणजे ऑथॉरिटी जी आसा डेप्युटी कलेक्टर ताजे कडेन अर्ज करतकच तो म्हाका वो कन्सिडर करून म्हाका तो अधिकार मेळूंक शकता ह्या कायद्यान. तितलो आयक रे सांग. फॉर वॉट कितें गोर रेग्युलरायज करप. ती उरलेली जमीन म्हजी कितें, उरलेली जमीनूय सगळी जमीन हे करतलो. हा तेच ते उरलेली जमिनीचे कितें म्हजे ते गेली. इंग्लिश सांगली तू कोंकणी सांग बरें, उरलेल्या जमनीचे कितें करपाचें. रेग्युलर ओनली 400 जाल्ली म्हजी. तुम्ही कन्फ्यूज करता. यू आर कन्फ्युजिंग. ना यू आर कन्फ्युजिंग द पीपल. इन जनरल फाल्यां जर कोणूय फॉर दॅट मॅटर ऑपोजिशन जर फाल्यां कन्फ्युजन क्रिएट करपाक सोदतले, आता जर तुम्ही म्हणलें की 2014 नंतरचें कितें ते जर केलें जाल्यार तुम्ही म्हणटले मायग्रंट्सांक तुम्ही हेल्प करपाक सोदता. ना पण हे हांगा इट इज देयर इन द लॉ. गुगली चालू ना खंयची गुगली म्हाका विचार पळया कसली गुगली. तो 2014 येवन रावलो जाल्यार एक खबर आयकत आतां आलीचे लँड रेव्हेन्यू बील अमेंडमेंट पास जाला. हेजेर तुमकां कितें सांगपाक जाय. I don't know how many Goans it is going to help. Our land, गोंयचें लँड आहा पळय तें गोंयकारांक आसूंक जाय आसलें. आदीं भुमिपुत्र बील म्हणून काडलेलें. इट वॉज ऑब्वियस इट वॉज टू हेल्प आउटसायडर्स. आनी हें बील म्हाका दिसता इट इज गोइंग टू हेल्प द आउटसायडर्स. सो आय एम अगेन्स्ट एनी बील दॅट इज गोइंग टू गिव गोवन लँड टू आउटसायडर्स. तूं म्हणटा रेग्युलरायज करता म्हणजे 400 स्क्वेअर मिटर, मुनकारांक हांगा 300 स्क्वेअर मिटर आहा बाय लॉ आनी हांकां 400 स्क्वेअर मिटर ऑन कम्युनल लँड. आय थिंक दॅट इज सेंडिंग ए रॉंग प्रेसिडेंट. फाल्यां लोक कोण लिगली कांय करचे ना, असलेच करतले कितें 10 वर्सांनी आनीक कोण गव्हर्मेंट येतलो आमचे रेग्युलायज करतले म्हणून. म्हणजे अशी गोंयकाराची भाटां आहा त्यो अशेंच वयतली.
ऑलरेडी हेणे विदेशांत स्टेटमेंट केला की आता लोकांनी म्हणटा दुसऱ्या हितून हे धरून दवरपाचें जागे घेवन आमचो गव्हर्मेंट येता तेन्ना एक्झॅक्ट तेच म्हणटा हांव न्हू कित्याक आतां लोक कितें करतलो केन्नाय फुडें MLAचेर दबाव हाडटले आनी म्हणटाले आमची रेगुलरायज करा म्हणून सगळीं म्हणचे आमची गव्हर्मेंटाची भाटां पळय आहा ती जी गोंयकारांची गव्हर्मेंटाची म्हणजे कितें आमच्या लोकांची भाटां ही दे कॅप्ट फॉर द गोवन पीपल फॉर द गूड ऑफ द गोवन पीपल कम्युनिजांत लँड तुमी काडून बेश्टेच कोणाकूय दिता आनी पळय नासतना आनी मोस्ट ऑफ द हावजीस आर बिल्ड बाय मायग्रंट्स आमच्या गोंयकारांक कांय फायदो जावपाचो ना डेफिनेटली तूं सांग म्हाका हांव म्हाज्या भाटान जर इलिगल बांदता जाल्यार हांव डायरेक्टर पंचायत कितले तेंपूच केसी जोगोडटा म्हाज्या भाटान बांदपाक तुमी गव्हर्मेंटाच्या भाटान बांदता तुमचें रेगुलरायज जाता सो आय एम नॉट फॉर इट अनलेस इट इज हेल्पिंग गोवन लेट देम फायंड आउट हाव मेनी गोवन्साचेर आमकां स्टेटमेंट द्या कितल्या गोंयकारांक हेल्प जाता पळय ते डोंट गिव अस अ फिगर 1 लाख रेगुलरायज जातली 1 लाख कोणाची रेगुलरायज जातली गोंयकारांची रेगुलरायज जातली काय बायलांची रेगुलरायज जातली ते आमकां कॉमन गोंयकारांक तें कॉमन 15 वर्साची जर रेजिडेंट सर्टिफिकेट दाखयता जाल्यार ते गोवन म्हणून रेगुलायज करता नो आय डोंट एग्री टू दॅट 15 वर्सां जाल्यार म्हणजे तुका गोंयचेर भाटां मेवता 15 वर्सां आनी आमी 100 वर्सां आमची पिणगे आमची शापाय आहले पळय ते आमी कायद्यान रावले म्हणून आमचे पाचोक जाले आमचे पळय गोंयकार हायना तुमची गव्हर्मेंटाची भाटां हायनासा रावले म्हणून तेंचे पाचोक ते 15 वर्सां तुमी येतले आनी गोंयची भाटां घेवन वयतले आय एम एगेन्स्ट इट कालांगूट कम्युनिजांत म्हाका दिसना चडशें आहा म्हणून आनी ते सांगताय न्हू ते CRZान हें जावचें ना म्हणून CRZान हें जावचें ना म्हणून इट इज बियॉन्ड CRZ आय थिंक इट इज इन द सिटीज मोस्टली इन द सिटीज एंड आउटसायड द CRZ एरियाज मस्ट बी इट्स बेजिकली वोट बँक इट्स बेजिकली आमकां कॉमन न्हू कितल्या गोंयकारांक हेल्प जाता पळय ते नॉट नॅचरलायज गोंयकार आहा पळय तांकां आमची जाणटी इतलो त्यो रावल्यो तुमची भाटां सांबाळून दवरली कम्युनिजांत आमी सांबाळून दवरली आमच्या गोंयकारांनी आनी तुमी आतां कोण 15 वर्सां आदी येयल्या पळय तांकां दिता दॅट इज रॉंग